लेजंड्स असतात. तुम्ही म्हणता तसं खरं असेलही, पण हा वर्ल्ड कप आताच्या म्हणजे एकदम यंग प्लेयरचा असतो बघा. एम्बापे फरमात असतो बघा. आता मला तर वाटतं लामिन यमाल आणि जमाल मुसियाला हे तर सगळ्यांना शॉकच देत असतात बघा. बघा माझं बोलणं खरं ठरत असतं का नाही ते. हे बघ, ते टॅलेंटेड आहेतच, यात शंका नाहीच आहे. नुसतं टॅलेंटेड नाही, ते भविष्यातले सुपरस्टार्स असतात म्हणतो मी. बघूयात. कारण काय, अशा मोठ्या स्पर्धांमध्ये मोठ्या खेळाडूंचा बेस्ट गेम बाहेर येत असतो आणि नवीन स्टार जन्माला येत असतात की हो. वा वीर, अगदी बरोबर बोललास तू. मग हुशार असतो की हो मी. आता वर्ल्ड कप संपल्यावर बघूयात कुणाचं बोलणं खरं ठरत असतं ते. चला लवकर, उशीर होत असतो आपल्याला. गाडी स्टार्ट करा. फुटबॉल एक्सपर्ट, काळजी नका करू, आपल्याला उशीर नाही होणार. आपण वेळेत पोचू. आधी तो बेल्ट लावा. चला आता लवकर, चौथा गेअर टाका डायरेक्ट. जायचं जायचं. हे तर नवीन शाळा, नवीन लोक, नवीन मित्र. मला नाही जायचं शाळेत. अजिबात नाही अबीर. तर आजोबांच्या ओळखीमुळे कसं बसं ऍडमिशन झालंय, त्यातून नाटकं करू नकोस अजिबात. अबीर, असं नसतं करायचं रे. शिक्षण खूप महत्वाचं असतं. आणि आज तर शाळेचा पहिला दिवस. अरे उलट शाळेत नवीन बाई तुला नवीन नवीन गोष्टी शिकवत असतात, नवीन नवीन खेळ खेळायला मिळत असतात, आणि सगळ्यात महत्वाचं नवीन नवीन मित्रमैत्रिणी भेटत असतात. अहो व्यंकटेश काका, मित्र तर गुरुकुलात पण होते ना. पण गुरुकुल बंद झालं म्हणून सगळेच निघून गेले असतात. मला कुणीच भेटत नसतं बघा. अबीर बाळ माझं एक, गुरुकुल पुन्हा चालू होईल ना, तेव्हा तिथले मित्र तर तुला भेटतीलच. पण इथले नवीन शाळेतले नवीन मित्र, त्यांना घेऊन सुद्धा गुरुकुलात जायचंय की नाही? खरंच आई. गुड बॉय. थांब, कॉलर नीट नको करू. टाय बांधू दे मला. बाबा हळू, त्या जास्त फिट्ट नको बांधू. मी ना टीचरांना माझं आजच नाव सांगणार. कशासाठी? गाण्याच्या प्रार्थनासाठी. गाण्याच्या प्रार्थनासाठी नाही, प्रार्थना गाण्यासाठी. आणि त्यांना हे पण सांग की तू गाणं शिकतेस. जमलं तर एखादं गाणं गाऊन सुद्धा दाखव, म्हणजे तुझा गोड आवाज ऐकून त्या तुला नाही म्हणूच शकत नाहीत. हो, मी टीचरांना गाणं गाऊन दाखवणारच. अबीर, डब्यात मी तुझ्या आवडीचा पराठा दिलाय, आणि आज तुझ्या शाळेचा पहिला दिवस आहे, म्हणून मी, आजोबा आणि व्यंकटेश काका आम्ही तिघही तुला सोडायला येतोय. आई, समजा जर ओवी माझ्या शाळेत असेल तर किती मजा येईल ना. आम्ही दोघे जण एकाच बेंचवर बसू. हो, स्वप्नानंतर बघा, आता शाळेत जायचं असतं आपल्याला. पण व्यंकटेश काका, अजून आजोबा आली नसतात ना. आजोबा तयार होऊन कधीच गाडीत बसलेत, वाट बघतायत, ओरडतील आता. बॅग तर घे अबीर, शूज घालायला विसरू नकोस. काकू, अबीर जर माझ्या स्कूल मध्ये आला तर आमची रोज भेट होईल. तसंही गुरुकुल बंद झाले ना, आम्ही स्कूल मध्ये गप्पा मारू, गेम खेळू. आणि वेळ मिळालाच तर अभ्यास पण करा. हो. चला. मम्मा, आज माझा स्कूलचा पहिला दिवस आहे ना, म्हणून तू आणि त्याला सोडायला हो येणार. तू थांब एक मिनिट. ती हलतीयस ग. बरं जा, शूज घालून घे पटकन. जा 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 जा. बोल पटपट. मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम झाले. विक्रमगडच्या एका सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. काय? विक्रमगड सरकारी हॉस्पिटल? हे बाबा नक्की ना? तसं असेल तर मी आजच येते. ठीक आहे, ठेव फोन. राजकुमार तिकडे पोहोचायच्या आधी मला पोहोचावं लागणार. का बोलतो काय? नक्की ना? कडक तोच आहे ना? नीट बघ आणि सांग मला, तोच आहे ना? हा, पोचतो बाबा. मोनिका, काम फिनिश.
त्याचा फोन लागत नव्हता खंड्याचा. तो कुठे कळलं? काय कुठे आहे तो फायनली? विक्रमगडला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. ॲक्सिडेंट झाला म्हणे, म्हणून त्याचा फोन लागत नव्हता. नाही तर माझा फोन उचलणार नाही असं कसं होईल? चल तयारी करतो आणि निघतो. ऐक ना, ए राजकुमार, काय? शुभ्राच्या शाळेचा आज पहिला दिवस आहे. तिचं म्हणणं दोघंही चला मला ड्रॉप करायला. तिला सोडून मग जाता येईल ना पुढे? कितीचा वेळ लागेल असा? 15 मिनिटं एक्स्ट्रा. मग तिला ड्रॉप करूयात. मी पण येते तुझ्यासोबत तिकडे खंड्याला भेटायला. नाही बाई, नको तुझी कंपनी. कळलं का? ओळखतेस का तू खंड्याला बहिणीचंच? नाही ना, आमचे विषय वेगळे असतात. आणि मला कळलंय तो क्रिटिकल आहे. माझ्या पद्धतीने चौकशी करावी लागेल, तरच मला सत्य काय ते कळेल. मेला विला तर सावली जिवंत आहे का मेली आहे मला आयुष्यभर कळणार नाही. नको तू जा शुभ्राला सोडायला. आता काय करू मी? राजकुमार जर माझ्या आधी त्या खंड्यापर्यंत पोहोचला आणि त्या बिंडो खंड्याने तोंड उघडलं तर मला कसं कळणार की सावलीचं जे मूल आहे ते नक्की कोणाकडे? हे सिक्रेट राजकुमारला कळता कामा नये. मला काहीतरी करावं लागेल. काहीही करून मला राजकुमारच्या आधी किंवा त्याच्या सोबत तिथे पोहोचायलाच हवं. मम्मा लवकर चल ना, लेट होतंय. आणि द्याला तुझा डॅडा नाही येते. सगळा ठिका मीच घेतलाय ना एकटीने सांभाळायचा. त्याला काही घेणं देणंच नसतं. पोरीची काही काळजी नाही, काही नाही. ये इकडे, चल चल पटकन, पळ 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 पळ, चल चल चल. देव बाप्पा, आज शाळेचा पहिला दिवस आहे, सांभाळून घे हा. ओवी चल लवकर. हो आलो आलो. हे बघ ट्रॅफिक लागलं ना तर तुला गाडी चालवावी लागेल. नाही, मला एकटा आणि पाय पण पोचत नाही. जा आजीच्या पाया पड जा. अगं इट्स ओके. गॉड ब्लेस यू. पहिला दिवस आहे ना शाळेचा, छान अभ्यास कर. जा पड. अमृता वहिनीच्या पाया पड. बस 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 बस. चला निघूया. बाबा उचलून घे. उचलून घे. तिकडे काय टीचर उचलून घेणार आहे? गॉगलला. तू माझा सुपर हिरो. चला. बाय. चल पटपट, चल पटपट पटपट पटपट. हळू हळू हळू. हे घ्या चॉकलेट. आज पहिला दिवस आहे ना शाळेचा. ऑल द बेस्ट. खूप अभ्यास करा, खूप मोठी हो. आणि तू ग तिला ड्रॉप करून ये लवकर. आपल्याला जायचं ऑफिसला. खूप महत्वाची मीटिंग आहे. मीटिंग? जर मी ऑफिसला गेले तर विक्रमगडला कोण जाणार? राजकुमार माझ्या आधी पोहोचेल. हीच संधी आहे. या तिलोत्तमाला राजकुमारच्या मागे लावून द्यायला हवं. मोनिका तुझ्याशी बोलते. आई ॲक्च्युली मी विचार करत होते की तुम्हाला कसं सांगू, पण आज तुम्ही प्लीज राजकुमारांना घेऊन जाता का मीटिंगसाठी? कारण शुभ्राच्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि तिकडे फॉर्मॅलिटीज आणि ओरिएंटेशन वगैरे सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्यात खूप वेळ जाईल. मोनिका प्लीज प्लीज आई प्लीज, आजच्या दिवस यांना घेऊन जाणार. आणि तसंही आता त्यांना सगळं कळलं पाहिजे ना, म्हणजे मोठे मोठे डिसिजन्स घेताना ते सुद्धा तिथे असले पाहिजेत. त्यामुळे प्लीज आई. ठीक आहे, मी बोलते त्याच्याशी. हां थँक्यू आई. चला बाय कर, बाय कर. ऑल द बेस्ट.